नमस्कार मंडळी, आज आपण रोजच्या जेवणाची साधी सोपी अशी थाळी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ छान चोळून हाताने आपल्याला धुवायचा आहे. बऱ्याचदा याला पावडर केमिकल असल्यामुळे ते स्वच्छ निघत नाहीत तांदूळचे, त्यामुळे छान धुवून घेतलेला आहे आणि हा अर्धा तास असाच ठेवणार आहे मी. आता एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा छान असा हा बारीक आपल्याला कापून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण यामध्ये गाजर, बटाटा देखील वापरणार आहोत. कुठल्या भाज्या ज्या तुमची मुलं खात नसतील त्यासुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. म्हणजे मुले अगदी आवडीने खातील आणि त्यांना लक्षातसुद्धा येणार नाही की कुठली भाजी खाल्लेली आहे म्हणून. तर आता गाजरसुद्धा मला जेवढं पाहिजे तेवढं मी यातलं घेणार आहे, ते बारीक कापूनच. तर गाजरही छान आपल्याला बारीक यासाठी कापायचं आहे की ते शिजल्या चांगलं जाईल. तर भाज्या सर्वच एकसारख्याच अशा कापून घ्यायच्या. आता गाजर कापल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा घेतलेला आहे. बटाटा आधी सोलून घेते आणि त्यानंतर बटाटासुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे. तर आता इथे बटाटा कापल्यानंतर मी मटारसुद्धा सोलून घेतलेले होते. तर बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत लाल पडू नये त्यासाठी. तर मटारसुद्धा इथे सोलून झालेले आहेत. एका भांड्यामध्ये तेल टाकलं आणि त्यामध्ये एक चक्रफूल, तसंच एक कलमीचा 1 इंचाचा असा तुकडा छोटा आणि शेजपानसुद्धा टाकलेला आहे. तर आता इथे आपण सर्व हे मसाले जे आहेत, खडे मसाले ते परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. लसूण, आलं इथं आपण एकत्र न टाकता नुसतं आलं चांगलं असं मी खिसणीवर खिसून घातलेलं आहे. यामध्ये लसूणचा वापर केलेला नाही. आता इथे कांदा जो आपण कापून घेतलेला होता तो कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंतच शिजवायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला बटाटा, गाजर आणि मटार घालायचे आहेत. भाज्या जास्त शिजवायच्या आपल्याला नाहीत. त्या तशाच थोड्या हलक्याशा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. कारण इथे जर जास्त आपण भाज्या शिजवल्या तर त्या भाताबरोबरसुद्धा शिजणार आहेत. इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत. कारण लहान मुले खात असल्यामुळे मी मिरच्या सुरुवातीला टाकल्या नाहीत. जर मोठी मंडळीच खाणारी असतील तर तुम्ही 2 मिरच्या आणखी वाढू शकता. इथे अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे 1 चमचा भरून मी पावभाजी मसाला टाकलेला आहे. तर आता टाकलेले कोरडे मसाले परतून घेतलेले आहेत. त्यानंतर तांदूळ आपण धुवून घेतलेले होते, ते तांदूळसुद्धा घालून घेतलेले आहेत. आता इथे 1 वाटी तांदूळ माझे असल्यामुळे मी इथे यासाठी 1.25 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तांदूळ हलकेसे आपल्याला अर्धा मिनटं परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे. तांदूळ जास्त नेहमी आपल्याला यामध्ये चमचा हा फिरवायचा नाही आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. आता सर्व छान असं एक वेळ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यावर झाकण ठेवायचं आहे. नेहमी आपल्याला यामध्ये चमचा फिरवायचा नाही, कारण त्यामुळे तांदूळ हा तुटला जातो. अर्धवट झाकण आपल्याला ठेवायचं होतं. 5 मिनिटे मी झाकण ठेवलेलं होतं आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे. तर तांदूळ अर्धा माझा शिजलेला आहे, पण अजूनही तांदूळ शिजायचा राहिलेला आहे. परत यावर एकदा मी झाकण ठेवून घेते, पण आता झाकण पूर्ण ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅसची आच आपल्याला एकदम कमी करायची आहे. आता इकडे आपला भात तर शिजत आहेच, इकडे आपण फ्लॉवरसुद्धा कट करून घेणार आहोत. तर इथे मागचा जो आहे फ्लॉवरचा भाग तो पूर्ण काढून टाकायचा आहे आणि सुरुवातीला छान असे मोठे जे त्याचे फूल असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी सहज तो कापला जातो. तर फ्लॉवरसुद्धा इथे माझा कापून झालेला आहे आणि इथे मोठेच कापमे ठेवलेले आहेत. आता यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत. इथे आपण आलू गोबी ज्याला म्हटलं जातं ती भाजी तयार करणार आहोत. तर इथे बटाटासुद्धा आपण कापून घेणार आहोत. बटाटा चे काप जे आहेत ते आपल्याला मोठेच ठेवायचे आहेत. म्हणजे फ्लॉवर आणि बटाटा एकसारखा शिजला जातो. नाहीतर मग बटाट्याचे काप जर लहान केले तर फ्लॉवर शिजला जाईल आणि बटाटा तसाच राहील. तर आता इथे बघा बटाटासुद्धा मी फ्लॉवरमध्येच टाकून घेणार आहे आणि यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे. आता मधून आपण भातसुद्धा चेक करून घेऊया. तर भातावरचं सुद्धा झाकण काढून बघते, तर बघा आता भात आपला पूर्ण शिजलेला आहे. तर अशा प्रकारे नेहमी झाकण न काढल्यामुळे तांदूळाचा दाणा अजिबातही तुटल्या जात नाही आणि भातही अगदी अप्रतिम चवीचा हा तयार होतो. तर मुलांना अगदी आवडीचा हा भात होईल तुम्ही जर करून दिलात तर, आणि अगदी आवडीने मुले भाज्यासुद्धा खातील. तर आता भातावर झाकण ठेवून घेते आणि भात ठेवूया बाजूला. आता आपण भाजीची फोडणीची तयारी करूया. तर इथे खलबत्त्यामध्ये मी लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता हे ठेचून घेणार आहे जाडसर. तर इथे हे ठेचून घेतलेलं आहे आणि
आता एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. आता तेलही इथे बघा मी जास्त वापरलेलं नाही. इथे आपण सुक्कीच भाजी करणार आहोत. तर यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान फुटू दिलेली आहे. त्यानंतर जे आपण आलं, लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे. आता आलं लसूण परतल्यानंतर यामध्ये आपण फ्लॉवर आणि बटाटा घालणार आहोत आणि हलकेसे आपण 1 ते 2 मिनिटंच असे परतून घेणार आहोत तेलामध्ये. तर इथे हे हलकेसे असे परतून घेतल्यामुळे भाजीची खूप छान टेस्ट येते. तर आता आपण भाजीमध्ये पाणी न टाकता ही भाजी शिजवणार आहोत. तर आता बघा 2 मिनिटं मी परतून घेतलं. त्यानंतर पाऊण चमचा इथे धना पावडर, हळद आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, तसंच चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे आणि मीठसुद्धा चवीप्रमाणे. या भाजीसाठी मी कुठलंही वाटण केलेलं नाही. आता ही भाजी पूर्ण आपल्याला छान कोरडे मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण छान ही भाजी मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवू आणि 5 ते 7 मिनिटं छान मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. तर झाकण काढून बघितल्यानंतर बघा ही भाजी आपली शिजल्या गेलेली आहे. आपल्याला जास्तही ही भाजी शिजवायची नाही, त्यामुळे फ्लॉवर चवीला छान लागत नाही. तरी मी त्यामधला तुम्हाला एक बटाटा याने दाबून दाखवते की आपला बटाटा शिजला आहे की नाही. तर बघा इथे बटाटा सहज तुटला जातो. तर आपली फ्लॉवर आणि बटाटा छान शिजल्या गेलेले आहेत आणि वरून छान बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. परत एकदा ही भाजी छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मंडळी तुम्हीसुद्धा फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी टिफिनसाठी नक्की करून बघा. आता आपण कोशिंबीरसुद्धा करणार आहोत. तर इथे मी चॉपरमध्येच कांदा, गाजर आणि टोमॅटो टाकणार आहे. तसंच एक मिरचीसुद्धा यामध्येच टाकणार आहे. इथे लाल तिखटाचा वापर न करता मिरची टाकलेली आहे आणि छान बारीक करून घेतलेला आहे. फक्त टोमॅटो मी यामध्ये नंतर घालणार आहे. तर टोमॅटोसुद्धा आता बारीक करण्यासाठी यामध्येच टाकणार आहे. अशा प्रकारे बघा कोशिंबीर जर तुम्ही केली तर डाएटसाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि अगदी चपातीबरोबरही खायला खूप छान लागते. आता यामध्ये बारीक कापून घेतलेला कोथिंबीर आणि मीठसुद्धा घातलेलं आहे चवीप्रमाणे. आता कोथिंबीरसुद्धा बाजूला ठेवून घेऊया आणि चपात्यांची तयारी करूया. तर चपातीसाठी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आता कणिकसुद्धा आपण मळून घेऊया आणि नंतर मग चपात्यासुद्धा छान घडीच्या तयार करणार आहोत. माझ्या चॅनलवर चपात्यांचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर नक्की तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. तर आता बघा कणिक मळून तर झालेली आहे आपली. तवासुद्धा गरम होण्यासाठी आपल्याला आधी ठेवायचा आहे, कारण चपाती करण्याच्या आधीच तवा आपल्याला गरम करायला लागतो. तर आता तवा छान गरम करून घेते. आता आपल्याला कणिकसुद्धा छान मुरल्या गेलेली आहे. छान आता याची चपाती आपल्याला करायची आहे. जेवढा पाहिजे तेवढा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि व्हिडिओ आधी अपलोड केल्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेल्या नाही चपात्या. तर आता ही चपाती मी तयार करून घेणार आहे. तर अशा प्रकारची थाळी तुम्ही नक्की करून बघा मंडळी. तर लहान मुलांच्याही आवडीच्या ह्या भाज्या नसल्या तरीही मुलं अशा प्रकारे जर तुम्ही करून दिल्या तर अगदी आवडीने खातील. तर आता बघा तेल लावून घेतलेलं आहे आणि घडीची चपाती आता लाटूनसुद्धा घेतलेली आहे आणि आता ही चपाती आपण भाजूनसुद्धा घेणार आहोत. तवावर मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. पहिलीच चपाती असल्यामुळे आपल्याला ती तव्याला चिटकायला नको त्यासाठी. आणि चपाती छान दोन्हीकडून डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आता इथे बघा ही चपातीसुद्धा आपली भाजून झालेली आहे आणि किती छान फुगलेली देखील आहे चपाती. तर अशा घडीच्या चपातीसोबत तर फ्लॉवर बटाट्याची भाजी एकच नंबर लागते. तर नक्की तुम्ही करून बघा मंडळी. तर अशा प्रकारे घडीची ही चपाती छान कडेनीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि याला छान घडीच्या चपातीला आतूनही पदर सुटले जातात. आता हे ताटसुद्धा आपण तयार करून घेऊया. तर छान साधा सोप्या पद्धतीने केलेला मटार पुलाव, त्यासोबत बटाटा फ्लॉवरची सुकी भाजी, कोशिंबीर, तसंच घडीची चपाती आणि घरी केलेलं ताजं असं ताक. तर मंडळी आजची ही थाळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व यातला कुठला पदार्थ तुम्हाला आवडला हेही मला सांगायला विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.